मुंबईला येण्याचा जरांगेंचा मार्ग ठरला असा असेल पायी दिंडीचा मार्ग। मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे। 20 जानेवारीला अंतरवालीतून सगळे मराठे बांधव निघतील। अंतरवाली सराटीतून मोर्चाला सुरुवात होईल। अंतरवाली ते मुंबई पायी प्रवास करणार। सकाळी 9 वाजता अंतरवालीतून निघणार। जालना, शहागड, गेवराई, बीड, अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे, त्यानंतर पुढे पुणे मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानावर ही पायी दिंडी पोहोचणार आहे। आपल्या मुलांना आरक्षण मिळालंच पाहिजे। मोर्चाचे व्यवस्थित नियोजन झाले आहे। मी मागे हटणार नाही। आरक्षण मिळालं नाही तर मुलांचे हाल होतील। सर्व मराठा बांधवांनी पायी प्रवासात सहभागी व्हावं। सर्व मराठा बांधवांपर्यंत मोर्चाचा मार्ग पोहोचवला जाईल। सर्व मराठा समाजाने घराबाहेर पडा। आपल्या मराठा मुलांना आरक्षण देण्याची ही शेवटची वेळ। आमच्या मोर्चातील मराठ्यांना गावातील लोकांनी सहाय्य करावं। गावकऱ्यांनी मराठा आंदोलकांना पाण्याची सोय करावी। आपल्या लेकरांसाठी लढायचं आहे। शक्य असेल तितके साहित्य सोबत घ्या। शेकडो गाव एकत्र येऊन आपली व्यवस्था करणार। मुंबईतील मराठा समाजाने आम्हाला मदत करा। प्रत्येकाने नेमून दिलेल्या तुकडीसोबतच राहा। रोजच्या वापरातील सर्व वस्तू सोबत घ्या। शेतीची सर्व कामं करून घराबाहेर निघा। कुणीही शांतता भंग करू नका। सगळ्यांनी प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय, संपूर्ण मराठा समाजासाठी एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं, म्हणजे सगळ्यांना हे घ्यायचं आहे। आता लक्षात ठेवा, एक चटाई घ्यायची, एक रग घ्यायची, एक उशी घ्यायची, एक शोटर घ्यायचं सोबत, एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला, आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्यात आवश्यक, एक टॉवेल घ्यायचा आहे आवश्यक, अंगाला साबणी घ्यायच्यात, तुमच्या अंगाच्या कपड्याच्या साबणी घ्यायच्यात, खोबरे तेलाच्या बाटल्या सोबत घ्यायच्यात, गंधाची पुडी घ्यायची, कोलगेट घ्यायचे सोबत, ब्रश सोबत घ्यायचा आहे, ताप सर्दी खोकला अंगदुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या, कुंकड काही लफडं बघायला ठेवायचंच नाही सापडायला। एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा, एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून, आणि भांडे ठेवा, एक दोन जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला, जेवणासाठी ताट ठेवा आपलं आपलं, कुंकड ताण नको, हे संपलं ते संपलं म्हणायला। एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची, प्रत्येकानं एक बॅटरी ठेवा। मच्छर कॉईल सोबत ठेवा, म्हणजे कुठं मच्छर चावा लागली तर दिली दो, आणि नाहीत मच्छराने गेले तर कणाकण मारा अंगावरच हाताने बॅटरी ठेवा। आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा। आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा, हातात एक ठेवा, 2 भगवे झेंडे, एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा। तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायची ठेवा। इस्त्रीचं लफडं सगळं घेऊ नका, कारण जसे असतील तसेच घालू। चार्जरसाठी ठेवा अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत, एकानं अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत, भाकरी करत काढला भात केला रेटीन हाणला की निघाले। अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या, अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं। याचं तुमच्या गाडीत 10 जण असले तर 5 क्विंटल झालं। ते तुमच्या गाडीत 10 जण जर असले तर पीठ सुद्धा 5 क्विंटल झालं। एक जण अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते 1.5 महिना खायला एकटं, त्याचं काही टेन्शन नाही। आणि संपल्यावर मागं तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं, ते ऊस तोडायला गेल्यासारखं साखरातेच टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन जातं मुकादम, तसं सुरू। आता डोक्याने लढायचं, जिंकून मागायचं फक्त शांततेत। सरपण अर्धा क्विंटल ठेवा। 2 किलो गोड तेल घ्या सोबत, 2 किलो शेंगदाणे घ्या, 2 किलो मिरची कुटून सोबत ठेवा, म्हणजे त्यात टाका लागल। 2 किलो कांदे राहू द्या, खायला लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ, त्याच्यातून उरले तर। जिरे मीठ मसाला लसूण सोबत घ्या। 2 किलो साखर घ्या, चहा प्यायला लागेल वाटाणे, बऱ्याच जणांना तलपी आहे, त्या तलपी बंद आता, ही तलप फक्त चहाची। 1 किलो दूध पावडर सोबत घ्या, दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठं नाही दूध मिळाले। चहाची पत्ती 1 किलो घ्या, एक तवा आणि एक भगुन सोबत असून द्या, भगुन भाजी करायला, तवा भाकरी करायला। आता लय ते आपण काय सज्जच संसारत नाही जमाने, तिकडे एक ऊस तोडायला गेलो म्हणायचं आपण 6 महिने ज्या टायमाला बघूयात बाबा। पण सध्या आता आम्ही आमच्यावर ठाण येतो, ओबीसी आरक्षणातून मराठी आरक्षण घेणार। पुन्हा एकदा सांगतो मराठा बांधवांनो, घरी नका थांबू, आपल्या लेकराला मोठं करायला नाही। आपल्या मागं आपल्या लेकराच्या नंतर लय हाल होती, आणि ते बघायला आपण नसू आणि आपण प्रत्यक्ष बघायला असू तर आपल्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही। त्यामुळे लेकराचे हाल होऊ द्यायचे नसते। लेकरा मोठं करायचं असले
झुंज आपण द्यायची, मुंबईला धडक आपण द्यायची, शांततेत इतक्या ताकदीनं मुंबईकडे कूच करा, देशाला वाटलं पाहिजे. शांततेत आंदोलन मराठ्यांनी केलं, पण असं देशातच जगात इतके मराठे कधी झाले नव्हते. एवढं ताकदीनं मराठ्यांनी बाहेर पडा ही तुम्हाला विनंती. घराघरातून बाहेर पडा. कसं आरक्षण मिळत नाही बघू, आता माघारीच नाही यायचं. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.